नमस्कार, मी सचिन भोसले. ज्या भागात पाणी नाही त्याच भागातला बाथरूमची अशी दुरावस्था झालेली तुम्ही बघू शकता. तुम्ही येऊ शकता इथं आतमध्ये की तुम्ही श्वास पण नाही घेऊ शकत. आणि बाथरूमची दुरावस्था बघा किती झालेली आहे. कारण जे याची देखभाल करते ते त्यांना म्हणजे की पाणी नाही, मग आम्ही कसं काय स्वच्छ करू. हे इथं हे बघा किती घाणलेले भांडं फुटलेले इथं बाथरूमचं. इथं पण पाणी नाही, म्हणजे पाणी नसल्यामुळे अख्खं टॉयलेट हे बघा भांडं फुटलेले. इथंही भांडं फुटलेले. म्हणजे नागरिकांची अशी दुरावस्था झालेली आहे की तुम्हाला म्हणजे नागरिकांनी जागावं की मारावं, तुम्ही घाणीतच राहावं. फक्त मतदान घ्यायला यावं, लोकांनी मतदान घ्यायचे आणि नंतर नागरिकांकडे बघायचं नाही. दरवाजाची दुरावस्था झालेली आहे. खूप वाईट परिस्थिती आहे. पाण्याची टाकी एकदम सुकी कोरडी झालेली आहे. तर मी या गोष्टीचे जाहीर निषेध व्यक्त करतो. महिलांच्या बाथरूमची पण तीच अवस्था आहे. महिलांच्या बाथरूमला दरवाजा नाही, दरवाजा तुटलाय. तिथं तर कुत्रं झोपले की आरामशीर कोणी येत नाही, जात नाही, अशी परिस्थिती आहे. तर स्थानिक नागरिकांना खूप संताप सहन करावा लागतोय. किती वास येतोय, जवळ राहतोय आम्ही. एक जर ते बाथरूम नसेल वापरत तर ते बंद करून टाका, स्वच्छ ठेवावं अशी मी पालिकेला विनंती करतो. धन्यवाद. नाही, बरोबर आहे ना ताई. नाही, त्रास होणारच आहे, पण स्वच्छ नसेल तर जास्त त्रास होणार आहे. नाही तर बंद करून टाका मला संडास. आपण प्रयत्न करू की बघू, लोकांचं मत घेऊ. बंद करायचं स्वच्छ ठेवा, सगळे दरवाजे बसवा, हा 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 भांडे बसवा. चोरी करून जाणार काय फायदा, बंदच करा ना.